सगळं त्या धर्माला अनुसरून आहे. म्हणजे इथे धर्म किंवा अधर्म या दोन्ही शब्दांचे रिलिजन वगैरे अशा अर्थी अजिबात अर्थ आपल्याला इथे अभिप्रेत घ्यायचे नाहीत. इथे आपल्याला चांगलं वाईट किंवा सत्य असत्य याच अर्थी इथे अर्थ घेणं अभिप्रेत आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलेले आहे की त्या त्या ह्याला अनुसरून जे जे आपली कर्म आहेत ती त्यांनी करावी आणि ती चांगली करावी, म्हणजे चांगली करावी, प्रामाणिकपणे करावी. आणि जो याचं पालन करतो तो धर्माचं पालन करतोय, म्हणजेच काय की तो कुठे ना कुठे सत्य बोलतोय, तो सत्य आचरण करतोय. आणि जो याचं पालन करत नाही, जो चांगली कृत्य करत नाहीये, वाईट कृत्य करतोय, कोणाचं वाईट करतोय, कोणाची हत्या करतोय, अशी जी काही गोष्टी आहेत, जे काही कर्म आहेत ती अधर्म आहेत. तर तसा मनुष्य मात्र मग तो सत्याच्या बाजूनी नाही, तो अधर्मी आहे, तो धर्म पालन करणारा नाही. सो जो धर्म पालन करणारा आहे तो सत्य आहे, तो सत्य बोलणारा आहे, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे भगवद्गीतेला जे उपनिषदांचं सार म्हणतात ते यासाठीच की हे जे छोटे छोटे विषय आहेत ते नंतर भगवद्गीतेमध्ये आपल्याला आणखी विस्तृत झालेले दिसतात. आता याच्यानंतर जे काही आलेलं आहे, आता हे सगळं काही वर्ण व्यवस्थेला जेव्हा स्थापना झाली, मग धर्म स्थापना झाली. आता त्याच्यानंतर यांनी असं सांगितलं आहे की तत एतम एतत ब्रह्म क्षत्रम विट शूद्रः अभवत, तत् देवेषु अग्निना एव ब्रह्मा अभवत, मनुष्येषु ब्राह्मणः अभवत, क्षत्रियेण क्षत्रियः अभवत, वैश्येन वैश्यः अभवत, शूद्रेण शूद्रः अभवत, तस्मात् अग्नौ एव देवेषु लोकम् इच्छन्ते, ब्राह्मणे मनुष्येषु हि एताभ्यां रूपाभ्यां ब्रह्मा अभवत. आता इथे सांगण्याचं हे आहे की आता धर्माची स्थापना झाली, वर्णाची स्थापना झाली, आता त्याला अनुसरून जी कर्म आहे, जी जी कार्य आहे, जी जी काही तुमची दैनंदिन कार्य आहे ती तत्कालीन समाजाच्या अनुसरून काय काय होती, तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांच्या स्वरूपाने हे ब्रह्म तयार झालं. म्हणजे बघा सांगताना पण त्यांची शैली इतकी सुंदर आहे या ऋषी मुनींची की कुठेही त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत नाही की आपण काहीतरी अगदीच विरोधात काहीतरी असं वाचतो. आज आपल्या समाजाची मानसिकता वेगळी आहे, पण तत्कालीन समाजामध्ये धर्माची स्थापना किंवा एक सामाजिक बांधिलकी, एकात्मता राहावी म्हणून इथे यांना सांगताना किंवा उपदेश करताना सुद्धा जी शैली वापरलेली आहे ती बघा अशी आहे की हे ब्रह्म जे काही आहे त्या ब्रह्माने या चार वर्णांचं स्वरूप तयार केलं, म्हणजे जणू काही त्या चार वर्णांच्या स्वरूपाने ते ब्रह्म परत स्थापित झालं. आणि मग त्या ब्रह्माने काय केलं तर देवांमध्ये अग्नी स्वरूपाने ते अध्यक्ष झालं. म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या रूपाने मनुष्यांमध्ये ते मुख्य नियामक झालं, कारण जे यजन होम हवन करणारे लोक होते ते त्या ह्यानी प्रस्थापित झाले. कारण जेव्हा जेव्हा मी जसं सांगितलं की अग्नीला आपण आहुती देतो, तो अग्नी हा पुरोहित म्हणलेला आहे किंवा त्याला असं म्हणलेलं आहे की तो सगळ्या देवतांचा अधिकारी, की जी आहुती आपण अर्पित करतो तो तो सर्व देवतांपर्यंत पोहोचत करतो. मग त्याच्यानंतर क्षत्रियाचा तर जो क्षात्र धर्म आहे, जो रक्षण करणे, त्या धर्माने तो झाला. त्याच्यानंतर वाणिज्य धर्माने तो युक्त झाला, जो वैश्य होता, जो शेती वगैरे जी उत्पादक कामं होती त्याने तो क्षुद्र झाला, शूद्र धर्माची स्थापना झाली. म्हणजे त्या त्या धर्माला अनुसरून त्यांनी कामं सांगितलेली आहेत. आता हे सगळे जे लोक आहेत, म्हणजे हे सगळे काही मनुष्य, ही जीवात्मा सृष्टी, ही वर्ण व्यवस्था, यातला समाजातले सगळे लोक हे आपापल्या वर्ण धर्माच्या कर्तव्याने निगडीत झाले आणि म्हणून अग्नीच्या आश्रयाने देवातील उच्च स्थान ते इच्छितात आणि ब्राह्मण धर्माच्या आश्रयाने मनुष्यातील उच्च स्थान इच्छितात, कारण अग्नी आणि ब्राह्मण धर्म हे दोन्ही स्वरूपानेच ब्रह्म सर्वांचे नियमित झाले. याचं सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की मूळ यांनी उपदेश करण्याचा हा प्रयत्न केला की जसं आपापली कर्तव्य करत असताना सुद्धा तत्कालीन समाजामध्ये यज्ञ संस्था, म्हणजे यज्ञामध्ये आहुती देणं किंवा यजन करणं हे एक प्रकारचं दैनंदिन कर्तव्य होतं. मला ब्राह्मण आणि जे क्षत्रिय होते त्यांना करण्याचा अगदीच यजन आणि याजन याच्यामध्ये फार फरक आहे. पण वैश्यांपर्यंत ते होतं. पण ह्यांनी इथे असा उल्लेख केलेला नाहीये. यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या देवतांपर्यंत, कारण हे सगळे देवता स्वरूप आहेत, तर ह्याच्यामध्ये त्या आश्रयाने, म्हणजे जेव्हा जेव्हा कोणी एखादा ब्राह्मण किंवा जो काही ऋषी मुनी असतील, जे ब्रह्मर्षी असतील, ते जेव्हा जेव्हा ते यज्ञ संस्थेचं हवन करत असतील किंवा यज्ञ मंडपाची स्थापना होत असेल, यज्ञ होत असेल, तेव्हा तेव्हा या सगळ्यांनी तिथे सामील होऊन तिथे त्याची आहुती देऊन किंवा त्याच्यामध्ये सामील होऊन सुद्धा त्यांनी काय करावं की ते
कुठे ना कुठे ते उच्च स्थान कोणत्या अर्थी, तर समाजातलं उच्च स्थान नाही, त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न किंवा त्या ब्रह्माला जाणून घेण्याचा प्रयत्न, हा जो सर्वात्म भावाचा उपदेश त्यांनी ह्या वर्णस्थापना किंवा धर्मस्थापनेच्या आधी केलेला आहे, तो ह्याच्यासाठीच केलेला आहे की त्यांनी जे सांगितलं की ब्रह्म साक्षात्कार हा कुठल्याही मनुष्याला होऊ शकतो, तो त्याच्यासाठी नक्कीच अभ्यास करू शकतो, प्रयत्न करू शकतो. त्याच्यामध्ये अशी कोणतीही अट किंवा विशिष्ट ह्यांनीच केला पाहिजे, ह्यांनी करूच नाही, असं काहीही बंधन घातलेलं नाही. त्यांनी ते स्पष्ट ऋचामध्ये मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तत्कालीन त्या समाजाने अशा सगळ्या कार्यांमध्ये जे जिथे जिथे यज्ञ होवन तिथे सहभागी व्हावं, तिथे त्या देवतांच्या निकट जाण्याचा प्रयत्न करावा किंवा त्या परमात्मा स्वरूपाला जवळ करून घेण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न करावा, असा एक सर्वसाधारण त्यांनी इथे उपदेश केलेला आहे. आता यांनी पुढे असं म्हणलेलं आहे की अथ यः वै स्वम लोकम अदृष्ट्वा अस्मात् लोकात प्रैती, म्हणजे जो मनुष्य आपलं उच्च स्थान देह न ओळखता लोकातून जातो, म्हणजे या मर्त्य लोकातून जातो, तो मरणच पावतो. जसं सांगितलंय की जन्माचं उद्दिष्ट म्हणजे आपल्या इथे येण्याचं उद्दिष्ट काय हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्याच्यामध्ये आपण दोन विभाग पाहिलेले आहेत की एक लौकिक आपलं जे काही जीवन आहे त्याच्या अनुसरून आपली उद्दिष्ट जी आपल्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारे आहेत, आणि एक आपलं आध्यात्मिक पारमार्थिक जीवनातलं उद्दिष्ट, त्याला अनुसरून आपले काही वेगळे अध्ययन आहे किंवा वेगळी वाटचाल आहे. जसं आपण आता उपनिषदाचं अध्ययन करत आहोत, ज्याने आपल्या आध्यात्मिक पारमार्थिक मार्गामध्ये थोडस पुढे जाण्यास किंवा चांगल्या रस्त्याने रस्त्याने चालताना किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचा थोडा तरी आपल्याला एक काय होऊ शकतो की आपल्याला एक त्याचा पर्याय मिळू शकतो, किंवा मी म्हणेल की आपल्याला ह्याच्यामध्ये अजून प्रगती होऊ शकते. तर ह्यांनी इथे असंच सांगितलंय की ते जे उच्च स्थान ध्येय आहे त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेणं किंवा त्याच्या निकट जाणं, त्या सर्वात्म भावाला प्राप्त करणं, हे जे काही उद्दिष्ट आहे, आणि आपण काल पाहिलं की अविद्या ही जी आहे याच्यापासून निवृत्त होणं हेच सगळ्यात मुख्य उद्दिष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे न जाणता जो हे करतोय तो अज्ञानी तो मनुष्य मरण पावतो आणि मग तो ध्येय हे प्राप्त करू शकत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे न अभ्यासलेला वेद किंवा पद्धतशीर न केलेलं कर्म हे जसं निष्फळ असतं, त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा हा इहलोकी जरी मोठं पुण्य कर्म करीत राहिला, कितीही त्यांनी पुण्य संचय केला, तरी ते सगळं निष्फळच होईल. म्हणजे अत्यंत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे इथे की इह यत वै आणि अनेवंवित महत्पुण्यम कर्मम करोति तत् अस्य अंततः क्षीयते. म्हणजे आपण करतोय बाबा, आपण अन्नदान करतोय, आपण भरपूर चांगली कर्म करतोय, भरपूर पुण्य संचय करतोय, आपल्याला वाटतंय अरे बापरे आपण तर खूप पुण्य करतोय, खूप पुण्य संचय, खूप पुण्य संचय, पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे तुमचं मूळ उद्दिष्ट आहे की त्या परमात्मा स्वरूपासोबत एकरूप होणं किंवा तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं, जे काही उद्दिष्ट यांनी आता सांगितले, अजून पुढे आपल्याला अजून याचा उलगडा होणार आहे, तर ते न जाणता, ते न ओळखता तुम्ही करतच आहात. म्हणजे निष्काम कर्मयोग जो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितला की तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, आणि जी काही कर्म कराल ती निष्काम बुद्धीने किंवा निष्काम ह्याने करा, निष्काम वृत्तीने करा. तर त्याचंच कुठे ना कुठे इथे सांगणं आहे की मग अशा वेळी मग तुम्ही कितीही वेदांचा अध्ययन करा किंवा मग काही करा, म्हणजे जसं एखाद्याने वेद अध्ययन करावं पण ते पद्धतशीर केलेलं नसेल, कारण त्याचे सुद्धा वेगवेगळे उच्चारांचे वैदिक नियम आहेत, त्याला वैदिक व्याकरण असा विशिष्ट विभाग आहे ज्याच्यासाठी त्या षट अंगांचा विशेष अभ्यास करावा लागतो. शिक्षा, व्याकरण, निरुक्त या सगळ्या अंगांचा जो अभ्यास करतो त्यालाच वेदाचं पठण अत्यंत उत्कृष्ट येतं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे विभाग असतात आणि त्याचं जे उच्चारण आहे किंवा त्याचं जे पठण आहे त्याची अध्ययनाची एक विशिष्ट पद्धत आहे. मग आता अशी पद्धत न ओळखणारा मनुष्य किंवा न जाणणारा मनुष्य घरी बसला आणि त्यांनी वेद पठण सुरुवात केली करायला, तर ते शक्य होणार नाही. मग जसं न शिकलेल्याने वेद म्हणजे न व्यवस्थित वाचता किंवा न अभ्यासता कोणीतरी त्याचं पठण सुरू करावं, किंवा यांनी असं म्हणलेलं आहे की एखादी आपण पूजा करतो, एखादं कर्म करतो, पूजा, कर्म, होम, हवन, ते अविधीपूर्वक करावं तर ते सगळं निष्फळ होऊ शकतं. तर ह्याच प्रमाणे सुद्धा यांनी इथे सांगितलेलं आहे
की म्हणूनच काय केलं पाहिजे की तुम्ही आत्मतत्वाचीच उच्च स्थान असं समजून त्या ध्येय बुद्धीने त्याची उपासना केली पाहिजे. जे आपल्याला आतापर्यंतच जे सुरुवात झालेली आहे अहम प्रत्ययाच्या स्फुरण पर्यंत पासून तर आतापर्यंत जेवढं आपण श्लोकांचं वाचन केलं त्याच्यामध्ये आपल्याला हेच सांगण्यात आलेलं आहे की ही जी उपासना आहे, ही पूर्णोपासना, ही आत्मोपासना, हेच उच्च स्थान आहे, हेच परमस्थान आहे आणि हेच आपल्याला ध्येय बुद्धीने आपल्याला ह्याची उपासना करायची आहे. आणि जो कोणी या आत्मतत्वाची ध्येय बुद्धीने उपासना करतो त्याचे कर्म नष्ट होत नाही, म्हणजे तो अविनाशी अमृतत्वाला ते उपयोगी पडतं. आणि अशा आत्मज्ञानी पुरुष जे जे इच्छितो ते सगळं काही त्याला या आत्म्यापासून म्हणजे त्या आत्मोपासनाच्या निश्चयातून नक्कीच प्राप्त होते, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता जो ह्या ब्राह्मणाचा जो एक शेवटचा श्लोक आहे त्याच्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता हे जे 2 श्लोक आहेत ते अत्यंत सुंदर त्यांनी सांगितलेले आहेत. आता यांनी असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये की अथो अयम आत्मा सर्वेषां भूतानां वै लोकः सह यज्जुहोती यत यजते तेन देवानां लोकः. म्हणजे आता हा जो आत्मा आहे हा सर्व प्राण्यांचा एक लोक म्हणजे हितकर्ताच आहे. आणि हा आत्माने आपलं आश्रय म्हणजे एक मनुष्य रूप धारण केलेलं आहे. जसं आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं की काहीही नव्हतं अस्तित्वात आणि ते जे ब्रह्मतत्व होतं त्याने पुरुषाकार स्वरूप धारण केलं. म्हणजे आपण आणि नंतर मग आपण पाहिलं की कसे मग मनू आले, मग शतरूपा आणि मनूचं मी तुम्हाला सांगितलं होतं, मग ती सृष्टी कशी निर्माण झाली, या सगळ्या गोष्टी. तर यांनी असं सांगितलेलं आहे की तो मनुष्य रूप आत्मा जो काही आहे तो होम हवन करतो किंवा वैयक्तिक उपासना करतो, यजन करतो, कारण ते त्या पद्धतीने त्या समाज धर्माला असं तो ईश्वराची उपासना करतो. जसा काल आपला विषय झाला होता की उपासनेचं उपासक आणि उपास्य, पण प्रत्येकाच्या उपासनेचं पद्धत वेगळी असू शकते, प्रत्येकाचे काही विशिष्ट असू शकतात, त्याच्यामध्ये काही गैर नाहीये, प्रत्येक आपापल्या सोयीनुसार करतो. फक्त ह्याच्यामध्ये लक्षात एक ठेवायचं आहे की जरी हे सगळं असलं तरी ते सगळं एकच आहे. म्हणजे कोणी वेगळी उपासना करत असेल आणि कोणी व्यक्ती दुसरी उपासना करत असेल तर शेवटी उद्दिष्ट एकच असणार आहे त्या दोघांचंही, त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त करणे किंवा त्याला अखंड प्रिय प्रेमी बनवणे, त्याच्या निकट जाणे. त्या उद्दिष्टामध्ये काहीही बदल नाही. मग यांनी पण इथे सांगितलेलं आहे की जो अशा योगे उपासना करतो, आता इथे विशेष करून यजन क्रिया किंवा यज्ञ क्रिया सांगितलेल्या आहेत कारण तत्कालीन समाजामध्ये यज्ञ संस्थेला अत्यंत महत्व होतं. म्हणून तत्कालीन समाजाला अनुसरून यांनी इथे सांगितलेलं आहे की जो यजन करतो त्या यजन कर्माने, जसं अग्निहोत्र करायचे लोक तर ह्या दशपौर्णमास याग केला जायचा, ह्याने या यजन कर्माने जो उपासना करतो तो त्या सगळ्या देवांचा हितकर्ता होतो. म्हणजे देव त्याचे नेहमी हित करतात, नेहमी त्याचं चांगलं करतात. आता तो जे हे अध्ययन करतो, ज्ञान संशोधन, ज्ञान संवर्धन करतो, त्या योगे तो ऋषीचा हितकारी होतो. आता हे सगळी आपण फलश्रुती पाहत आहोत. म्हणजे जसं मी सांगितलं की प्रत्येक ब्राह्मण विभागाचा अभ्यास केल्यानंतर किंवा त्याच्यापासून आपल्याला काय काय प्राप्त होते ती सगळी ही फलप्राप्ती आहे, ही फलश्रुती आहे. तर जो विद्या ग्रहण करतो किंवा त्याच्यामध्ये जिज्ञासू होऊन अधिक त्याच्यावर संशोधन करतो, अध्ययन करतो, तो त्या सगळ्या ऋषींचा हितकारी होतो. म्हणजे एखादा जिज्ञासू मनुष्य जर त्या ऋषी मुनींकडे गेला आणि त्यांनी काही प्रश्न विचारले की आम्हाला हे सांगा, म्हणजे जे त्या परमात्म्या प्राप्तीकडे घेऊन जाणारे असतील, त्याला असे काही प्रश्न पडले असतील आणि तो जो त्या ऋषी मुनींकडे गेला त्याने त्याला विचारलं तर ते ऋषी मुनींचा तो हितकारी होतो, कारण ते नेहमी अशा लोकांना किंवा अशा समाजाला नक्कीच जवळ करू इच्छितात जे त्या उद्दिष्टाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपली पितृपरंपरा चालवणारे आहेत किंवा पितृपरंपरा चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने चालवून जो पितरांना संतुष्ट करतो तो पितांचा हितकारी होतो. म्हणजे जसं आपल्याकडे आजही श्राद्ध पक्ष ही जी काही कर्म आहेत ती केली जातात, ती त्या तत्कालीन त्या सांगितलेली आहेत. म्हणजे खरं पाहिलं तर असं आहे की बऱ्याच गोष्टी आजही आपण फॉलो करतोय, आजही आपण आपल्या ह्याच्यामध्ये अवलंब करतो. तर यांनी असं सांगितलेलं आहे की जो त्या पितरांची सुद्धा त्या चांगल्या रीतीने त्या पितरांना संतुष्ट करतो, मग ते पिंडदान असेल, जे काही पद्धत असेल कर्मपद्धत तर तो त्या पितरांचा हितकारी होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इथे देवलोक, पितृलोक आणि मनुष्यलोक
ह्यांचा इथे यांनी उल्लेख केलेला आहे. आणि हे काय आहेत तर हे एक प्रकारच्या 3 ऐशणांचे फलस्वरूप आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा एक पूर्ण अध्याय आहे ऐशणांवर. त्रिश्रेषणा म्हणून एक आहे, तो प्रत्येक ह्याच्या 3 ऐशणा आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर त्याच्याच ह्याच्यामध्ये हा एक असाच प्रकार आहे. उपनिषदामध्ये बृहदारण्यकाच्या याच्यात सांगितलेला ह्या ज्या 3 ऐशणा आहेत, मग त्या देवलोक, पितृलोक आणि मनुष्यलोक, हे जे लोक आहेत हे काय आहेत तर हे या या कर्मांची ते फलस्वरूप आहेत. कोणती कर्म, जशी आता सांगितली गेली की कोणी यजन करते तर तो देवांचा हितकारी होतो, कोणी ज्ञान संशोधन करते, अध्ययन करतंय, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतं तर ते ऋषींचा हितकारी होतो. जो आपल्या पितरांचं जे काही आहे त्यांना संतुष्ट करतो तो त्या पितृलोकाला प्राप्त होतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांचा हितकारी होतो. तर त्याचा इथे त्यांनी विशेष करून उल्लेख केलेला आहे. आता जो मनुष्यांना म्हणजे आश्रय देतो किंवा कल्याणाकरिता, त्यांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करतो, त्यांना अन्न वस्त्र देतो, तो त्या योगे त्या समाजाचा हितकारी होतो. म्हणजे एकंदरीत अत्यंत सुंदर यांनी उपदेश केलेला आहे, तो आहे दान धर्म. जो आपल्याकडे आपण म्हणतो की अन्नदान करणं हे श्रेष्ठ आहे, पण यांनी इथे वस्त्रदानाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर जो असा कोणी मनुष्य असेल जो आपल्याकडे अन्नदान, वस्त्रदान समाजामध्ये करत असेल तर तो त्या समाजाचा हितकारी होतो. कारण का बरं? तर त्या समाजासाठी तो काहीतरी चांगलं करतो आहे. आणि जेव्हा जेव्हा आजही आपल्याकडे असं आहे की एखादा कोणी मनुष्य असेल, जर तो समाजासाठी लढत असेल, काही चांगलं करत असेल, तर सगळी लोक त्याच्या बाजूने उभी राहतात. किंवा निदान लोक असं तरी म्हणतात की नाही, याने चांगलं केलं बाबा सगळ्यांसाठी, काहीतरी तो चांगलं करतोय समाजासाठी, काहीतरी त्या समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करतो आहे. निदान एवढी तरी आपण त्या माणसाविषयी आपल्या मनामध्ये भावना येते. तर तत्कालीन समाजामध्ये सुद्धा जी काही समाज होता, जी काही हे होतं, त्या समाजाला अनुसरून जसं सांगितलेलं आहे तसं हे आज आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात सुद्धा उपयोगी आहे. असं नाहीये की आपल्याला याच्या वर्तमान तत्कालीन स्थितीमध्ये हे लागू होत नाही. आता हे जसं अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, हे अगदीच आहे की गरजू लोकांची नेहमी मदत करावी किंवा अन्नदान करावं. तर हे आजही आपण करतो बऱ्याच ठिकाणी. आता मी स्वतः इथे वाराणसीमध्ये आहे, तर इथे अत्यंत महत्व आहे अन्नदानाला. खूप लोक इथे अन्नदान करतात. म्हणजे प्रत्येक इथे मंदिरांमध्ये त्यासाठी विशेष ठेवलेल्या आहेत गोष्टी, की तुम्हाला जर अन्नदानासाठी काही करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. तर इथे खूप लोकांचा विश्वास आहे दान धर्मावर, अन्नदानावर खास करून. तर अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कोणतंच नाही असं जे म्हणलं जातं, ते तत्कालीन त्या वैदिक समाजापासून ही संस्कृती आपल्याकडे चालत आली आहे. आणि मग त्यांनी सांगितलंय जो पशूंना चारा पाणी देतो किंवा त्या योगे तो पशूंचा हितकर्ता होतो, किंवा ज्याच्या घरामध्ये गृह म्हणजे जनावरे आहेत किंवा पक्षी आहेत, त्या अगदी किड्या मुंग्यांपर्यंत सुद्धा उपजीविका जो करतात त्या योगे तो सर्वांचा हितकारी होतो. घर कधीही आपलं एकट्याचं घर नसतं. सगळे किडे, पाली, झुरळ, छोटे छोटे पक्षी येऊन आश्रय घेतात, कोणी जनावरं असतील ते. आता जसं तत्कालीन वैदिक समाजामध्ये काय आपल्यासारख्या आजचे रो हाऊस अपार्टमेंट वगैरे नव्हते. वेगवेगळे आश्रम किंवा झोपड्या वगैरे बांधल्या जायच्या आणि सगळे जंगलामध्ये राहायचे. म्हणजे अगदी आपल्याकडे आज कसं वातावरण तसं तेव्हा नव्हतं. तर मग तेव्हा आश्रयाला आलेले हरिण असतील किंवा वेगवेगळे पशु पक्षी असतील, गायी असतील, जनावरं असतील, अगदी मुंग्या, किडे, सगळे हे सगळे जो त्यांना आश्रय देतो, म्हणजे जो अहिंसावादी, त्यांचं लगेच आले की त्यांना मारणं वगैरे हे न करता जो त्यांनाही त्याच्यामध्ये सामील करून घेतो. म्हणजे आले तर ठीक आहे बाबा, याला कशाला मारायचं. म्हणजे घर आपल्या एकट्याचं नसतं, ते सगळ्यांचं असतं. कारण जसे आपण जीव आहोत तसे तेही जीव आहेत, तेही ब्रह्माचा भाग आहेत. त्याच्यामुळे आता बिचाऱ्यांना आपण जागाच कमी ठेवलेली आहे आपल्या वाढत्या सगळ्या शहरीकरणामध्ये, तर ते बिचारे कुठे ना कुठे सगळ्या आश्रय शोधून आपल्याही घरात येतात. तर अशा वेळी त्यांना सुद्धा त्या घराचा भाग करून घेणे, किंवा निदान ते त्यांचंही आहे. आपण असं म्हणू शकत नाही की हे इथे कसं काय आले. नाही, हे जसं आपलं आहे, समस्त सृष्टीमध्ये जसं आपण आपलं अधिपत्य गाजवून बसतो तसा तो त्यांचाही अधिपत्य आहे. तर इथे त्यांनी हे सांगितलं आहे तत्कालीन समाजाला, की आश्रयाला आलेले कोणी असतील, जसे किडे मुंगे, त्यांना लगेच तुम्ही मारलं आणि हे केलं असं न करता, जे काही पशु पक्षी असेल, खास करून त्या काळामध्ये गायींची सेवा म्हणजे गोधनाला खूप महत्व होतं. आणि मग जे काही जंगलातील पशु असतील, हरिण वगैरे, ते तर यायचेच आश्रमांमध्ये, तपोवनामध्ये.
पण गायींचं रक्षण, पशूंचं रक्षण हा फार महत्वाचा तेव्हा मुद्दा मांडला जायचा किंवा महत्वाचा धर्म मानला जायचा. मग ज्याची गाय आहे त्यांनीच रक्षण करायचं आणि तिथे समजा दुसऱ्याच्या घरात गेले तर त्यांनी हाकलून लावायचं असं नव्हतं. तेव्हा त्या पशु रक्षणाचं विशेष महत्व होतं. सो तत्कालीन समाजाला अनुसरून इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचा आपल्यालाही आज कुठे ना कुठे छोटासा उपदेश आहे की जसं आपलं आपण बांधून बसलोय 4 विटांचं घर, भलेही ते त्यांचे घर स्वतः बांधतात, आपल्याला तरी 4 लोक लागतात घर बांधायला, ते स्वतःच बांधतात. पण अशा वेळी जेव्हा आपल्याला घरात काही दिसतं, पाली, किडे, मकोडे, तर ते त्यांचंही घर आहे. कारण या सृष्टीमध्ये आपलाही जसा अधिकार आहे तसा त्यांचाही आहे. त्याच्यामुळे ते आश्रयाला आलेले जे जीव आहेत, तर तो त्यांचाही हितकर्ता होतो. आणि ज्याच्या मनामध्ये स्वकीयांच्या कल्याणाची, ह्याच्यामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की ज्याच्या मनामध्ये स्वतःच्या ज्या आपली लोक आहेत आसपासची त्यांच्याविषयी अत्यंत कल्याणाची इच्छा, म्हणजे आपण जे म्हणतो की नेहमी दुसऱ्यांचं चांगलं करावं, आपण कशाला कोणाचं वाईट करावं, तर हे तोच उपदेश आहे की ज्याच्या प्रमाणे, म्हणजे ज्यामध्ये स्वकीयांबद्दल सुद्धा त्यांच्या फक्त कल्याणाचीच इच्छा ज्याच्यामध्ये असते, ते सगळ्या समाजाचं किंवा सगळ्याच लोकांचं काय करतात, कल्याणच चिंतितात. आणि असे जे जाणतात हे काय आहे, एक प्रकारचं सोपतत्तिक तत्व आहे. किंवा इथे त्यांनी असं म्हणलेलं आहे की यथा वै स्वाय लोकाय अरिष्टम इच्छेत एवं ह एवं पिते सर्वाणि भूतानि अरिष्टिमम इच्छन्ति तत एतत विदितम मीमांसितम वै. म्हणजे यांनी असं सांगितले आहे की सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा करावी, आणि खास करून असे लोक जे आपल्या स्वकीयांचं चांगलंच करतात किंवा चांगलाच विचार करतात. नाहीतर आज असं आहे की आपण पाहतो की कोणाचं काही चांगलं झालं तर आज दुसऱ्याला बघवत नाही. कुठे ना कुठे मग ते मत्सर द्वेष असतात. मनुष्य स्वभावाला अनुसरून आज आहे. तर तत्कालीन समाजामध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ऋषीमुनींनी हा उपदेश केलेला आहे. आणि आता हाच आपल्यालाही लागू होतो की स्वकीयांच्या कल्याणाची इच्छा करणारा जो असतो तो त्या मनामध्ये नेहमी सगळ्यांच्याच कल्याणाची इच्छा उद्भवते. आणि असं जो चिंतन करतो, हे जे काही, हे एक प्रकारचं सोपतत्तिक तत्व आहे. म्हणजे अत्यंत मी सांगेल की हा कुठे ना कुठे मोक्ष मार्गाचा एक प्रकारे वृत्तीचा एक विचार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा योगयुक्त बुद्धीने युक्त होतो तो मनुष्य. आणि अशा मनुष्यालाच त्यांनी असं म्हणलेलं आहे की जो दुसऱ्यांचं सुद्धा कल्याण, म्हणजे आपण स्वतःचं कल्याण तर सगळ्यात आधी बघतोच, पण इतरांचं म्हणजे दुसऱ्यांचं कल्याण इच्छिणारे फार कमी असतात. असे फार कमी लोक आहेत आपल्याकडे आजही की कोणाचं चांगलं होतंय तर त्यांचं चांगलं बघून चांगलं वाटतं. असं फार कमी झालेलं आहे आज आपल्या दैनंदिन सामाजिक ह्याच्यामध्ये, की कोणाचं चांगलं होत असेल, अरे वा किती छान झालं, असं फार क्वचित होतं. नाहीतर कधी कधी आपल्याला दुःख जास्त होतं की अरे बापरे त्याचं झालं आणि माझं नाही झालं, सगळ्यांचं होतंय पण माझंच काही होत नाहीये. हे सगळं आपण रोज झगडतोय या सगळ्या वृत्तीशी, या विचारांशी. तर इथे यांनी आपल्याला छान उपदेश केलेला आहे की स्वकीयांबद्दल कल्याणाची इच्छा करावी, आणि त्याप्रमाणे जो जाणतो त्याचे सगळे प्राणी त्याचं कल्याण करतात, त्याच्याविषयी कल्याण इच्छितात. कारण जर तुम्ही चांगलं कोणाला देत असाल, चांगलं करत असाल, तर परतून तुम्हाला जी ऍक्शनची रिॲक्शन असते ती चांगलीच मिळते. तुम्ही एखाद्याचं वाईट केलं तर तुम्हाला परतून तो मनुष्य तुमच्याविषयी सुद्धा वाईटच वागणार, वाईटच करणार. जर तुम्ही त्या मनुष्याचं चांगलं केलं तर तोही तुमचं चांगलंच करेल. आता थोडे काही नियम आपण असं म्हणू शकतो की आज कमी जास्त प्रमाणात इकडे तिकडे होतात, पण आपण आपल्या बाजूनी असं असावं असं त्यांनी सांगितलंय की तुम्ही सगळ्या स्वकीयांचं कल्याण करा, तेही तुमचं कल्याण इच्छितील. आणि आता शेवटच्या मंत्रामध्ये जी फलश्रुती त्यांनी सांगितलेली आहे, इथे एक थोडासा विषय असा घेतलेला आहे की आत्मै वेदम अग्रम आसीत, हा जो आपण एक सुरुवातीला जे पाहिलं होतं की अग्रे इदम आत्मा एव एकः एव आसीत, की सुरुवातीला फक्त आत्मा होता. आणि मग आता परत ही जणू काही रिव्हिजन आहे एक प्रकारे, की मग तो आत्मा होता, मग पत्नी मिळावी म्हणून त्याने काय केलं तर प्रजा उत्पन्न केली, संपत्ती मिळावी म्हणून मग त्याला असं वाटलं की मी कर्म करीन, मग त्या कर्माची इच्छा झाली. आणि हे एवढंच त्या कर्माचं स्वरूप आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून एक सांगण्यासारखं आता पुढे असं आहे की पण हे सगळं करूनही आतून प्राप्त होण्यासारखं काहीच नाही, म्हणून तो अधिक इच्छा करत नाही.
आणि यास्तव त्याच्या तत्कालीन म्हणजे वर्तमान काळात देखील तो मनुष्य एकटाच असतो, अशी जी इच्छा करतो, मग त्याला पत्नी मिळावी म्हणून प्रजा उत्पन्न करीन, किंवा मला संपत्ती मिळावी म्हणून मी कर्म करीन. म्हणजे काही ना काही डोळ्यासमोर उद्दिष्ट असेल तरच मनुष्य क्रिया करतो. जसं आता एखादा कोणी ब्रह्मचर्याचं पालन करणार आहे आणि तो आता गृहस्थाश्रमात जाणार आहे, तर मग तेव्हा जेव्हा त्याचा विवाह होईल तेव्हा त्याच्यावर जबाबदारी येईल, म्हणजे त्याला पत्नी प्राप्त होईल, त्याची पत्नी. आता मग पत्नी आहे तर मग आता घर चालवायला आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आणि संपत्ती किंवा धन हे त्याचं साधन आहे. मग त्याशिवाय तर ते शक्य होणार नाही. आणि काही कर्म न करता ती संपत्ती तेव्हा ते वित्त प्राप्त होणार नाही. म्हणजे ह्या आशेने तो काय करेल, क्रिया करेल, कर्म करेल. पण ते जोपर्यंत एखादी गोष्ट देखील जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो स्वतःला अपूर्णच समजतो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला असं वाटतं की मी अजूनही अपूर्णच आहे. मग आता त्याची खरी पूर्णता नेमकी काय आहे, कशात ती खरी पूर्णता आहे, तर अंतःकरण हाच आत्मा आहे, वाणी हीच त्याची पत्नी आहे, आणि प्राण हीच त्याची प्रजा आहे. जे जे आपण डोळ्यांनी सगळं पाहतो ते सगळं काही संपत्ती आहे. कारण डोळ्यांनी जर दिसलंच नाही म्हणजे काय, एकंदरीत ही सगळी विषय भोग्य जी आहेत साधनं ती डोळ्यांनी आपण पाहतो. आज मी पाहिलं की अरे हे नवीन काहीतरी आलंय, मला घ्यायचंय, म्हणजे डोळ्यांनी पाहतो तेव्हा ती वस्तू आपल्या भोग्याचा विषय होते. आणि मग जेव्हा अशी होते तेव्हाच मनुष्य काय करतो, मग ते पैसा पाहिजे, मग पैशासाठी कर्म. आणि मग कोणासाठी घ्यायचंय, तर बाबा घरच्यांसाठी घ्यायचंय. म्हणजे हा जो आपला सुद्धा हा जो क्रम आहे तोच इथे आहे. पण इथे आता सांगताना यांनी अंतरात्म्याविषयी सांगितलेलं आहे, अंतःकरणाविषयी सांगितलेलं आहे. आणि मग श्रवणेंद्रिय जी आहे ती काय आहे, तर ती दैवी विज्ञान संपत्ती आहेत. म्हणजे जे काही विज्ञान आहे ते सगळं ते आपण श्रवणेंद्रियाने ऐकतो. त्याच्यानंतर जी तात्विक संपत्ती आहे ती श्रवणाने मिळते. कारण आपण ऐकतो, जसं आता वेद पठण आहे ते मुखोद्गत होते, पण त्या मंत्र उच्चार त्यांच्यावर पडायचे, तर ते जे काही विज्ञान आहे, ते जे काही ज्ञान आहे ते श्रवणाने प्राप्त व्हायचं. आणि ते श्रवण संपत्ती म्हणजे त्या ज्ञानाला सुद्धा ती त्यांनी श्रवण संपत्ती म्हणलेली आहे, श्रवणाने ते विज्ञान ग्रहण व्हायचं म्हणून. आणि मग अंतःकरणाच्या या बौद्धिक सामर्थ्याने मनुष्य कर्म करतो, आणि त्या अर्थी कर्म देखील हा अंतःकरणाचाच भाग समजावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे आपण सुरुवातीला पाहिलं की सगळं काही प्रेरणा देणारं जे तत्व आहे ते आपल्या इथेच अंतःकरणात बसलेलं आहे. आणि ह्या सगळ्याला प्रेरणा देणारा तोच आहे. त्याच्यामुळे आपण जे जे बौद्धिक सामर्थ्याने कर्म करतो ते सगळं काही त्या अंतःकरणाचाच भाग आहे, त्या आत्म्याचाच भाग आहे. का बरं? कारण तो आत्मा आपल्या या मनुष्य देहधारी शरीराचा आधार घेऊन आपल्यामध्ये बसलेला आहे म्हणून. आणि हा सगळा जो आहे याला यांनी पांक्त यज्ञ म्हणलेला आहे. पांक्त यज्ञ म्हणण्याचं कारण असं आहे की 5 संख्येने तयार झालेला. याच्यामध्ये आपण जे आतापर्यंत वर्ण्याच्यामध्ये 5 घटक जी आहेत त्याला सगळ्या, म्हणजे ही जी पंचमहाभूत आणि ही जी आपण श्रवणेंद्रिय वगैरे हे जे आता पाहिलं आणि अंतःकरण हे सगळं मिळून हे जे त्यांनी सांगितलं हा पांक्त यज्ञ जो आहे, त्या पांक्त यज्ञाचं जे काही आहे जो ह्याला जाणतो त्याला सगळं काही प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जो आत्मस्वरूपाला जाणतो किंवा जो आत्मोपासना करतो तोच हा पांक्त यज्ञ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मन, वाणी आणि ही श्रवणेंद्रियाचा विशेष उल्लेख का केलेला आहे, तर मनाचं अनुसरण काय होतं, मन हे आत्मा आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठे अंतःकरणामध्ये तो भाग असल्यामुळे मन आत्म्या समान आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि जी वाणी असते ती मनाचं अनुवर्तन करते, म्हणून ती त्याची पत्नी आहे. जसं एखाद्या पत्नीने आपल्या पतीचं अनुवर्तन करावं तसं. याचं एक वाङ्मनस आख्यान सुद्धा आहे शतपथ ब्राह्मणामध्ये, आणि अत्यंत सुंदर कथा आहे की त्या मन आणि वाणीमध्ये त्यांचा विवाद होतो. आणि मग त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांकडे ते जातात आणि विचारतात की मन श्रेष्ठ की वाणी. म्हणजे मन असं वाणीला म्हणतं की अगं तू माझंच अनुवर्तन करतेस, तर वाणीला ते मान्य असतं. पण ते ब्रह्मदेव सांगतात की नाही नाही, बरोबर आहे की वाणी जी आहे ती मनाचं अनुवर्तन करते. आणि मग अशामुळे वाणी रुसते आणि मग जेव्हा जेव्हा कोणतेही प्रजापती ब्रह्माचे यज्ञ असतात तेव्हा तेव्हा वाणीची आहुती दिली जात नाही, वाक आहुती जी असते ती. अशी ती एक कथा सांगितलेली आख्यायिका आहे.
तर इथे जी वाणी म्हणून म्हणलेलं आहे स्त्री, जसं इथे दोन्ही अर्थी आपल्याला घ्यायचे, एक लौकिक आणि एक आध्यात्मिक पारमार्थिक. जसं एखाद्या पतीने पत्नी जेव्हा विवाह होतो किंवा पत्नी आहे मग स्त्री आहे, आता मग जी अनुवर्तन करते ती पत्नी त्या पतीचं अनुवर्तन करणार, तसंच ही जी वाणी आहे ती मनाचं अनुवर्तन करणारी आहे. तिची त्या स्त्रीच्या सोबतीने समानता आहे. आणि हे जे पती पत्नीचं सगळं जे काही एक प्रकारचं एकरूप होणं आहे त्याला प्राण म्हणलेलं आहे. म्हणजे या पत्नीच्या संयोगातून जशी सृष्टी आपण पाहिली उत्पन्न झाली, तसंच इथे यांनी सांगितलेलं आहे की मन आणि वाणी यांच्या संयोगातून प्राणाची उत्पत्ती झाली. आणि हा जो प्राणादी चेष्टारूप कर्म आहे ते आपण काय करतो हे डोळ्यांनी दिसतात, कानाने आपण ते दैवी वित्त म्हणजे जे काही विज्ञान आहे ते ग्रहण करतो. आणि ह्याच्यामध्ये हे जे काही श्रोत्र आहे म्हणजे हे जे श्रवणेंद्रिय आहे हे त्या विज्ञानाला ग्रहण करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हाच तो काय आहे, हा आत्मा जो आहे हा आत्माच ह्या शरीराने हा जीव कर्म करतो. म्हणजे तो तत्व जे आहे ते कुठे ना कुठे ह्या शरीररूपी देहाचा आधार घेऊन तो जीव जो आहे तो काय करत असतो, कर्म करत असतो. आणि ह्या 5 घटकांना मिळूनच इथे त्यांनी पांक्त यज्ञ म्हणलेला आहे. आणि जो हे जाणतो तो सगळं काही प्राप्त करू शकतो अशी त्यांनी फलश्रुती सांगितलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जो आत्म्याच्या स्वरूपाला किंवा आत्म तत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तो सगळं काही प्राप्त करू शकतो. कारण मनावर किंवा सगळ्याच वर तो विजय प्राप्त करतो, सगळ्या क्लेशांवर विजय प्राप्त करतो. आणि असा पारतंत्र्यातून पूर्णपणे बाहेर पडलेला आणि स्वतंत्र झालेला जो मनुष्य आहे, जो कोणी जीव आहे तो सगळं काही प्राप्त करू शकतो. कारण तो त्या ब्रह्माशी किंवा त्या परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. असं एकंदरीत चतुर्थ ब्राह्मण विभागाचं आपला हा जो मंत्र आहे शेवटचा ह्याच्यामध्ये आपल्याला ही फलश्रुती सांगितलेली आहे. आज आपल्या चतुर्थ विभागाचा शेवट झालेला आहे. म्हणजे आपलं व्याख्यानमाला जी सुरू झाली होती, पहिला ब्राह्मण विभाग, दुसरा ब्राह्मण विभाग, तिसरा ब्राह्मण विभाग आणि आज चतुर्थ ब्राह्मण विभाग आपला झालेला आहे. प्रथम अध्यायाच्या अत्यंत आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत. त्याचा एक 5वा अध्याय जो आहे 5वं ब्राह्मण आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. आणि ते अत्यंत सुंदर आहे. सप्त अन्नानी म्हणजे 7 प्रकारची अन्न जी उत्पन्न झाली तो विषय आता आपण पुढील ब्राह्मण विभागाच्या अभ्यासातून अभ्यासणार आहोत. तर पहिला अध्याय संपण्याच्याच आपण अत्यंत निकट आलेलो आहोत. 4 ब्राह्मण विभाग आता आपले पूर्ण झालेले आहेत आणि आता 5व्या ब्राह्मण विभागाकडे आपण पुढच्या व्याख्यानातून त्याचं अध्ययन त्याचा अभ्यास सुरू करणार आहोत. त्यामुळे आज व्याख्यानाला आपण इथेच विराम देऊया. कोणाला काही प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्स मध्ये विचारू शकतात, ग्रुपवर टाकू शकतात, किंवा आत्ताही विचारू शकता. कसंही कारण वेळ आज थोडासा आपला लांबला आहे व्याख्यानाचा, त्याच्यामुळे जर कोणाला काही शंका असतील तर ते चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतात किंवा ग्रुपवरही टाकू शकतात. धन्यवाद. हरिओम.